नमस्कार रसिको. साधं सरळ सोपं या माझ्या पहिल्या भागाला आपण भरभरून दाद दिली, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. असंच प्रेम करत राहा. आजच्या भागात मी लहान मुलांना व मोठ्यांना पण आवडतील अशा 2 कविता ऐकवणार आहे. माझे वयाचे 29व्या वर्षापर्यंतचे आयुष्य हे चाळीत गेले. आमच्याकडे नेहमीच कोणी ना कोणीतरी पाहुणा हा असायचाच, आणि सुट्टीत तर आई वडिलांकडील नातेवाईक राहायला पण यायचे. तेव्हा स्वयंपाकघर, मधली खोली व पुढची खोली अशा 3 सलग खोल्या असून सुद्धा झोपायची अडचण व्हायची. मग अंगणात मोठी सतरंजी पसरायची, वर गोधडी घालायची की सर्व बाळ गोपाळ त्यावर झोपायची, आणि दोन्ही बाजूला पलंगावर वडीलधारी मंडळी झोपायची. निळ्या निरभ्र आकाशातील चांदण्या, चंद्र व ढगांचे वेगवेगळे आकार पाहता पाहता झोप कधी लागायची ते कळायची सुद्धा नाही. तर ऐकूया चांदण्यांची शाळा ही कविता. चांदण्यांची शाळा रात्री भरली होती नभात, चांदण्यांची शाळा रात्री भरली होती नभात, गुरुजी म्हणून चंद्र उभा होता तेचात, भूगोल त्याचा पाठ होता इतिहास त्याला माहीत होता, भूगोल त्याचा पाठ होता इतिहास त्याला माहीत होता, पहिल्याच त्याच्या धड्याचा पृथ्वी हा विषय होता, गणित त्याचे कच्चे होते चांदण्यांना होते माहीत. एवढ्या असंख्य चांदण्या आकाशात असतात, त्यांची हजेरी कशी घेणार हे त्या चांदण्यांना पण माहित होते, गुरुजींना पण माहित होते. गणित त्याचे कच्चे होते चांदण्यांना होते माहीत, आकडेवारी करताना चुकत होते काही, सर्व भाषा येत होत्या संस्कृत होते फक्कड, संस्कृत ही जुनी भाषा आहे ना, ती त्याच्या अगदी मुखोद्गत होती. सर्व भाषा येत होत्या संस्कृत होते फक्कड, गोष्टी सांगताना हसत होते रगड. आणि हा शेवटच्या 4 ओळी आहे का क्लायमॅक्स. प्रकाश रूपी किरणांनी वाजवली होती घंटा, प्रकाश रूपी किरणांनी वाजवली होती घंटा, रात्रीची शाळा आता दिसणार नव्हती दिवसा, रात्रीची शाळा आता दिसणार नव्हती दिवसा. ह्या कवितेनंतर सवय, हॅबिट किंवा आदत या विषयाकडे आपण वळूया. समाजात वावरताना आपण जर बारकाईने अवलोकन केलं तर बऱ्याच लोकांना काही ना काहीतरी सवयी किंवा लघवी असतात. कोणाला बोलताना भुवया उडवायची सवय असते, कोणाला प्रत्येक वाक्यानंतर युनो युनो अशी म्हणायची सवय असते, किंवा कोणाला समोरच्या व्यक्तीला मधून मधून हात लावून बोलायची सवय असते, किंवा आपण चालत असतो किंवा गाडीत असतो त्या वाटेत जेवढी देवळं लागतात त्या देवांना नमस्कार करायची सवय तर बऱ्याच लोकांना असते. आणि नाकात पुढचं बोलत नाही, तुम्ही समजून जा. तर अशा या बऱ्याच काही सवय त्या सवयी लोकांना असतात. एक सवय जी बहुतेक लोकांना असते ती म्हणजे शपथ घ्यायची, म्हणजे अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत, किंवा समोरच्या व्यक्तीलाच शपथ घालायची सवय असते. आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून देण्यासाठी कोणी देवाची, कोणी वडीलधाऱ्या मंडळींची, किंवा बरेच जण तर समोरच्या व्यक्तीची शपथ त्याला घालतात. ऐकूया शपथ ही कविता. आई शपथ खरं सांगतो खोटं नाही बोलत, आई शपथ खरं सांगतो खोटं नाही बोलत, मुलगा आईला म्हणाला डबा वरून खाली आला, लाडू जमिनीवर सांडला, मी चोरून नाही खाल्ला, आई शपथ खरं सांगतो खोटं नाही बोलत. मुलगी वडिलांना म्हणाली कॉलेजातून सुटल्यावर मैत्रिणीकडे गेले होते, तुम्हाला कोणी सांगितलं, मी सिनेमाला गेले होते, आई शपथ खरं सांगते खोटं नाही बोलत. नवरा बायकोला म्हणाला मित्राच्या पार्टीला मी जास्त नाही घेतली, पावच बाटली घशाखाली ओतली, आई शपथ खरं सांगतो खोटं नाही बोलत. बायको नवऱ्याला म्हणाली मैत्रिणी बरोबर गेले होते, मी नाही साडी घेतली. बायको नवऱ्याला म्हणाली मैत्रिणी बरोबर गेले होते, मी नाही साडी घेतली. दुकानवाला म्हणाला तुम्हाला चांगली दिसेल आणि बजेटमध्येही बसेल, आई शपथ खरं सांगते खोटं नाही बोलत. नेता जनतेला म्हणाला आश्वासनं फक्त देत नाही, एकदा निवडून तर द्या, मग माझी करामत पहा, आई शपथ खरं सांगतो खोटं नाही बोलत. म्हातारीला म्हणाला
म्हातारा म्हातारीला म्हणाला आपोप आपोप पपप. म्हातारी म्हाताऱ्याला म्हणाली ततप ततप पपप. मला काहीच नाही कळलं. आई शपथ खरं सांगतो, खोटं नाही बोलत. आई शपथ खरं सांगतो, खोटं नाही बोलत. कविता आवडल्या असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा येईनच नवीन नवीन कविता घेऊन आपल्या भेटीला. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.